हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज मी इम्पॉर्टंट एक फॉर्म्युला सांगणार आहे जे की तुम्हाला MSBTच्या पेपरमध्ये 10 मार्क देणारा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. डिझाईन ऑफ RCC आणि स्टील स्ट्रक्चर मधला इम्पॉर्टंट जे फॉर्म्युला आहे जे की मी बोर्डवर लिहिलेला आहे, बट इट इज रिलेटेड विथ युअर RC स्ट्रक्चर्स. ओके. तर कोणत्या टॉपिक मध्ये आहे ते? अनालिसिस अँड डिझाईन ऑफ SRB. SRB चा अर्थ काय? सिंगली रेनफोर्स्ड बीम. सिंगली रेनफोर्स्ड बीम. ओके. सिंगली रेनफोर्स्ड बीम. ओके. तर ह्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? SRB. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हा इम्पॉर्टंट पॉइंट किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युला जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे. दॅट इज AST रिक्वायर्डचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तर 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MU डिवायडेड बाय FCK BD स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज B इंटू D. ठीक आहे. तर अजून एकदा 0.5 FCK अपॉन FY इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 MU डिवायडेड बाय FCK BD स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज B इंटू D. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला कशा कशामध्ये म्हणजे बीम्सच्या चॅप्टर्स मध्ये युज होतात, त्याच्यानंतर कॉलम मध्ये युज होईल. ठीक आहे. सॉरी, कॉलम नाही, फुटिंग मध्ये युज होईल, आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट स्लॅब्स मध्ये युज होतात. तर ह्या तीन प्रॉपर्टीज किंवा तीन टॉपिक जे आहेत, तीन प्रॉब्लेम जे आहेत रिलेटेड टू बीम्स, फुटिंग आणि स्लॅब, त्याच्यामध्ये मॅक्सिमम टाइमला आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो? AST रिक्वायर्ड. तर हा फॉर्म्युला तुम्हाला MSBTच्या पेपरमध्ये 10 मार्क देणारा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवायचं. ओके. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. नंबर ऑफ टाइम्स तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे. तर असंच मी तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज घेऊन येणार आहे थ्रू दिस युट्यूब शॉर्ट्स. थँक्यू.